नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधार ई-केवायसी घर बसल्या कशा पद्धतीने करायचं ते बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल, कशा प्रकारे आणि कोणकोणते ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला मेरा ई-केवायसी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। मेरा ई-केवायसी ॲप्लिकेशन जो आहे एक नंबरला दाखवेल, जे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरचा असेल, डिव्हिजन ऑफ केंद्र सरकारची ही ॲप्लिकेशन आहे। नवीन ॲप्लिकेशन आहे, याला जवळपास 1 लाख लोकांनी डाउनलोड सुद्धा केलेले आहेत। आता तुम्हाला जे आहेत इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा। इन्स्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल होत आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला काय करायचे ते आपण तुम्हाला पुढील प्रोसेस दाखवू। आता सर्वात अगोदर या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल होऊ द्या। इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपन या बटनावर क्लिक करून ओपन करा। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक जे आहे दुसरं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, तो म्हणजे आधार फेस आरडी। आधार फेस आरडी ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा। पुन्हा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 2 ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलेले। एक म्हणजे या ठिकाणी मेरा ई-केवायसी ॲप्लिकेशन जे आहेत तो या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजेच आधार फेस आरडी। हे 2 ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यावायचं आहे। आता 2 ॲप्लिकेशनला आपण इन्स्टॉल होऊ देऊ। महत्त्वाचं म्हणजे हे 2 ॲप्लिकेशन जर तुम्ही इन्स्टॉल केले नाही तर तुमची ई-केवायसी होणार नाही। त्यासाठी ज्या प्रकारे आपण मेरा ई-केवायसी ॲप जो आहे इन्स्टॉल केलेलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला जे आधार फेस आरडी ॲप्लिकेशनसुद्धा इन्स्टॉल करायचं आहे। महत्त्वाचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सर्वात महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी ई-केवायसी करता येणार आहे। तुम्हाला कुठेही तुम्हाला जवळच्या राशन कार्ड धान्य दुकानावर जाण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फक्त एका क्लिकवर तुम्हाला जे आहेत या ठिकाणी राशन कार्डला ई-केवायसी करता येणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन असे जे तुमच्या फायद्यांचे जे व्हिडिओ आणत असतो ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून तुमच्या गावातील सर्व नागरिकांना माहीत झालं पाहिजे की तुम्ही ई-केवायसी कशा प्रकारे करू शकता, ते पण घर बसल्या। तर आपलं दुसरं ॲप्लिकेशन आता इन्स्टॉल होत आहे। नेट स्लो असल्यामुळे थोडा वेळ घेत आहे, नाहीतर आतापर्यंत झाला असता। त्यानंतर तुम्हाला जे आहेत मेरा राशन जे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलं आहे तो ओपन करा, आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे। आता राज्य निवडत असताना फक्त महाराष्ट्र या ठिकाणी आपला राज्य दिसत नाही। मग असे अनेक प्रश्न जे आहेत तुमच्यासमोर निर्माण झालेले असेल की आपला राज्य तर या ठिकाणी दाखवत नाही, मग आपला राज्य कशाच प्रकारे बघायचं। तर लक्षात ठेवा, तुम्ही जरी केरळ या राज्यावर क्लिक केला तरी चालेल। फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। केरळ राज्य सिलेक्ट करा। आपण महाराष्ट्रामध्ये जरी असलो केरळ राज्य सिलेक्ट करा, कारण की या ठिकाणी 2च ऑप्शन आहेत। त्यामुळे फक्त या ठिकाणी आपला राज्य म्हणून केरळ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे आहेत आधार नंबर टाका। या ठिकाणी आपण केरळ राज्य सिलेक्ट केला, आधार नंबर टाकला आणि गेट जनरेट OTP या बटनावर क्लिक केलेलं आहे। आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपण जरी केरळ राज्य सिलेक्ट केलेलं असेल मात्र संपूर्ण डिटेल जे आहे आपल्याला महाराष्ट्र राज्याची दाखवणार आहे। हे 2 ऑप्शन सुद्धा तुम्हाला दाखवेल। आता एक महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी आधार OTP, ज्या मोबाईल नंबरवर तुमचं ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, आता तुमचा कोणताही मोबाईल नंबर असू शकतो, तो मोबाईल नंबरवर OTP पाठवेल ज्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर। आता तो मोबाईल नंबरवरचा OTP तुम्हाला टाकायचा आहे वरती, आणि खालती तुम्हाला जे तुमचं कॅप्चा दाखवत आहे वरती ज्या प्रकारे कॅप्चा दाखवत आहे तोच प्रकारे जसाच तसं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। आता आपला OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। आपण OTP टाकून घेऊ, कारण OTP टाकल्याशिवाय पुढील नाही। तर आणि आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपली संपूर्ण आधार रिलेटेड जे डिटेल आहे ते दाखवेल। म्हणजे आधार नंबर टाकलेला आहे तो दाखवेल, आधार नंबर कोणत्या
राशन कार्डला कनेक्टेड आहे तो राशन नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवेल, आपला होम स्टेट दाखवेल, जे आपला कोणत्या राज्यातून आपण येत आहेत तो दाखवेल, डिस्ट्रिक्ट दाखवेल, त्यानंतर तुमचा आधार नंबर दाखवेल आणि ई-KYC स्टेटस दाखवेल. आता आपल्याला फेस ई-KYC यावर क्लिक करायचं आहे. आता याला परमिशन अलाउ करून द्यायचं आहे, संपूर्ण परमिशन जे अलाउ करून द्या. आता इन्स्टॉलेशन ॲप या ठिकाणी दाखवेल. ही जी प्रोसेस आहे कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जे फेस आहे ते कॅप्चर केला जाईल आधारद्वारे आणि तो आधारद्वारे जे फेस कॅप्चर केला जाईल तोच डाटा जे आहेत या ठिकाणी जे आहेत आपल्या राशन कार्डला कनेक्टेड होईल. आता ही जी आहे फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर काही माहिती त्यांनी दिलेली आहे, जसे की आपलं सर्वात अगोदर तुम्हाला जे आहेत मी तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करून दाखवतोय. आता काय करायचं आहे, आपला जो फेस आहे अशा प्रकारे फेस आहे तो असा घ्यायचा आहे आणि 2-3 वेळेस तुम्ही फक्त डोळ्याला बंद चालू करायचं आहे. केल्यानंतर तुमचं फेस जे ऑटोमॅटिकली या ठिकाणी आहेत दाखवेल. पण या ठिकाणी म्हणतोय बायोमेट्रिक डाटा डिड नॉट मॅच म्हणतोय, अलर्ट दाखवितोय, त्यामुळे KYC होत नाही. त्यामुळे जे आहेत पुन्हा या ठिकाणी तुम्हाला तीच प्रोसेस करायची आहे. तुमच्या आधार नंबरला जे डाटा आहे तो मॅच होत नाही, कारण की जो नाव आहे तो मॅच होत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी ई-KYC होत नाही. त्यामुळे आधार नंबरला तुमचं राशन कार्डला आहे त्याला अपडेट करून घ्या. ज्या ठिकाणी तुमचं नाव आहे तो संपूर्ण नाव आला पाहिजे, जेणेकरून तुमची ई-KYC घरबसल्या होईल, नाहीतर ई-KYC होणार नाही. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. पण तुमचा आधार नंबर जे आहे प्रोसीड या ठिकाणी आपण सक्सेसफुलीचा मेसेज आला, पण जो डाटा राशन कार्डवर आहे तो डाटा आणि आधार कार्डवरचा डाटा जो दोन्ही मॅच होणे गरजेचे आहे, पण तसं होत नाही. त्यामुळे आपली ई-KYC जे आहे अपडेट होत नाही किंवा स्टेटससुद्धा दाखवत नाही ई-KYC केल्याबाबतचा. तर अशा प्रकारे जे तुम्ही तुमचं करून चेक करा. तुमचं झालं तर लय भारी, कारण की लाखो लोकांचं होतं आहे. माझं नाही झालं तर मी सर्वात अगोदर राशन कार्ड अपडेट करेल आणि त्याच्यानंतर आधार कार्ड जे आहेत राशन कार्डला लिंक करून टाकेल. तशा प्रकारे तुम्हाला पण करायचं आहे. जर तुमचं होत नसेल तर तुम्ही सुद्धा राशन कार्डला आधार नंबर लिंक करा. फक्त डोळे बंद चालू करा, सक्सेसफुली कॅप्चर होईल इमेज आणि त्यानंतर ज्या बायोमेट्रिक डिड नॉट मॅच म्हणतोय, म्हणजे ज्या प्रकारे आपला डाटा आहे जो मॅच होत नाही, त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे तुमचा आधार नंबरची रिलेटेड जे डाटा आहेत तो मॅच असणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्ही घरबसल्या ई-KYC करू शकता तुमच्या मोबाईलद्वारे. आणि इतर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतात. धन्यवाद.